नमस्कार. शेतीमधला एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आज आपण इथे समजून घेणार आहोत. तो म्हणजे DAP आणि SSP या दोन खतांमधला नेमका फरक. या खतांचा खरा आर्थिक खर्च आणि जमिनीला होणारे दीर्घकालीन फायदे याचं एक सखोल विश्लेषण आज आपण करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडवता लगेचच या विषयाला सुरुवात करूया आणि पाहूया शेतीसाठी नेमका कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो. आता एक प्रश्न साहजिकच पडतो. सर्वांत महागडं खत म्हणजेच शेतीसाठी सर्वोत्तम असा नियम असतो का? दरवर्षी हजारो रुपये मोजून महागड्या DAP खताचा वापर केला जातो हे तर आपण पाहतोच. पण खरंच एवढा मोठा आर्थिक भार उचलण्याची खरोखरच गरज आहे का? की यावर एखादा अधिक स्मार्ट, खिशाला परवडणारा आणि तरीही तितकाच प्रभावी पर्याय उपलब्ध आहे? याचाच विचार आज आपण करणार आहोत. सर्वात आधी DAP समजून घेऊया आणि सध्याची खतांची स्थिती काय आहे ते पाहूया. आज अनेक शेतांमध्ये डाय अमोनियम फॉस्फेट, ज्याला आपण DAP म्हणतो, त्याचा अगदी सर्रास वापर होतो. आता हे DAP एवढं लोकप्रिय का झालंय? तर याचं मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये असलेला पोषक तत्वांचा अतिशय हेवी डोस. यामध्ये 18% नत्र म्हणजेच नायट्रोजन आणि तब्बल 46% स्फुरद म्हणजेच फॉस्फरस असतं. हे प्रमाण पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात एखाद्या बूस्टरसारखं काम करतं आणि पिकाला झटपट वाढीसाठी ताकद देतं. पण इथेच एक मोठा आणि न दिसणारा धोका दडलेला आहे. आकडेवारी आणि निरीक्षणं अगदी स्पष्टपणे सांगतात की DAPचा असाच सतत आणि अतिवापर केल्यास जमिनीची गुणवत्ता अत्यंत वेगाने खालावते. काळानुसार जमीन अक्षरशः कडक म्हणजे अगदी दगडासारखी होऊ लागते आणि तिची नैसर्गिक सुपीकता लक्षणीयरित्या नष्ट व्हायला लागते. हा खऱ्या अर्थाने एक फार मोठा तोटा आहे. मग यावर उपाय काय? तर इथेच आपला दुसरा भाग सुरू होतो. SSP हा एक उत्तम पर्याय कसा आहे आणि तो 3-in-1 पोषक उपाय म्हणून कसा काम करतो ते आता बघूया. DAPच्या तुलनेत सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP ची रचना अतिशय अनोखी आहे. हे एक 3-in-1 खत आहे. यामध्ये 16% स्फुरद, 11% सल्फर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 19% कॅल्शियमचा साठा असतो. या तीनही घटकांचं काम काय आहे ते पाहूया. यातील प्रत्येक घटक एक अतिशय विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. ते 16% फॉस्फरस मुळांची मजबूत आणि जलद वाढ होण्यासाठी मदत करतं. 11% सल्फर पिकांची एकूण गुणवत्ता सुधारतं. विशेषतः ज्या तेलबिया आहेत त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम हे सल्फर करतं. आणि यातलं जे 19% कॅल्शियम आहे ना, ते वनस्पतींना एकदम भक्कम बनवतं आणि मातीचा पोत सुधारण्याचं फार मोठं काम करतं. आता या दोन्ही खतांच्या दीर्घकालीन परिणामांची जर समोरासमोर तुलना केली तर चित्र एकदम स्पष्ट होतं. DAPच्या वर्षांवर्षे वापराने जमीन कडक होते हे आपण मगाशी पाहिलंच. याउलट SSP मध्ये जे कॅल्शियम असतं ते जमिनीची रचना सक्रियपणे सुधारून तिला अतिशय मऊ, भुसभुशीत आणि सुपीक ठेवतं. आणि म्हणूनच अनेक कृषी तज्ज्ञ आजकाल DAP ऐवजी SSP वापरण्याचा आग्रहाचा सल्ला देतात. हे झालं जमिनीच्या आरोग्याबद्दल. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, आर्थिक गणित आणि योग्य उपाय. या निवडीचा शेतीच्या बजेटवर किती प्रचंड मोठा परिणाम होतो हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या आर्थिक गणितात एक अतिशय आश्चर्यकारक फरक दिसून येतो. केवळ एका DAPच्या बॅगची जी काही किंमत असते ना, अगदी त्याच पैशांमध्ये साधारणपणे SSPच्या तब्बल 3 बॅग्स येऊ शकतात. होय, एकास 3 असा हा मोठा फरक आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी खर्च, जास्त फायदे. एका बॅगेच्या किमतीत 3 बॅगा. या अफाट किमतीच्या फरकाचा थेट अर्थ असा आहे की शेतीचा चालू खर्च लक्षणीयरित्या कमी करता येतो आणि फक्त पैसेच वाचत नाहीत तर त्याचवेळी जमिनीला अधिक व्यापक आणि दीर्घकालीन फायदेसुद्धा मिळवून देता येतात. खऱ्या अर्थाने हा एक अतिशय स्मार्ट आणि फायदेशीर व्यावसायिक निर्णय ठरतो. मग ही किफायतशीर पद्धत प्रत्यक्षात कशी आणायची? यासाठी तज्ज्ञांनी 3 अगदी सोप्या पायऱ्या सुचवल्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे नेहमी आधी जमिनीची माती परीक्षण करून घेणं. दुसरी पायरी म्हणजे पिकाच्या पायाभूत पोषक तत्वांसाठी DAP ऐवजी SSPचा वापर करणं. आणि तिसरी पायरी, आता SSP मध्ये नायट्रोजन नसतं त्यामुळे ती कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात SSP सोबत युरिया मिसळून वापरणं. आहे की नाही सोपं? या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो. DAPकडून SSPकडे वळणं
हीच भविष्यातील पिढ्यांसाठी आर्थिक बचत आणि माती संवर्धनाची गुरुकिल्ली ठरेल का? निश्चितच, या एका साध्या बदलामुळे स्थानिक शेती पद्धतीत आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणात एक मोठी सकारात्मक क्रांती होऊ शकते. हा विचार नक्की करण्यासारखा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण